करण्यासाठी राष्ट्रवादी शहर अध्यक्ष आदरणीय मिलिंद कापडी सरांचं देखील आगमन झालंय। त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये। आणि माझ्या बाजूला जोडले जाते राष्ट्रवादी शहर अध्यक्ष माझ्या बाजूला बसलेत, अर्थात उदय उतारे यांना आपण पाहतोय, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। रोहन गमरे हो पहिलीच चढाई आणि खऱ्या अर्थानं आपण मंचावरती पाहतोय की आपल्या याच परिसरातील तालुक्यातील सर्व प्रभावशाली व्यक्तिमत्व आहेत। मात्र आजच्या स्पर्धेचं प्रमुख आकर्षण, आजच्या कार्यक्रमाला ज्यांची सेलिब्रिटी म्हणून आपल्याला उपस्थिती लाभणार आहे ते आपल्या भारताचे खेळाडू अर्थात विजयजी घाडीगावकर यांचं देखील काही क्षणातच या ठिकाणी आगमन होत आहे, ज्यांनी भारतीय कबड्डी संघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे। बालेवाडी व मणिपूर या दोन ठिकाणी आयोजित असणाऱ्या आशिया कबड्डी स्पर्धेत त्यांनी भारत संघाचे प्रतिनिधित्व केले। आंतरजिल्हा कबड्डी स्पर्धेत मुंबई संघाचे कर्णधार म्हणून सलग 5 वर्ष प्रतिनिधित्व केलेले, तसेच आंतरराज्य कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे सलग 3 वर्ष ज्यांनी प्रतिनिधित्व केलं ते एअर इंडियाचे नामवंत खेळाडू विजय घाडीगावकर यांचं या क्रीडा नगरीमध्ये आगमन होत आहे। स्पर्धेचा थरार हा रणसंग्राम आपण अनुभवत आहोत। एका चढाईच्या मागे एक रंगत वाढत जात आहे। सर्व खेळाडू तर आपल्या खेळाची चमक दाखवतच आहेत, मात्र आजचा ही क्रीडा नगरी चमकली आहे, प्रकाशमान झालेली आहे त्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमुळं। आणि यातील एक आकर्षक असा चेहरा आपल्या सर्वांमध्ये या ठिकाणी येत आहे, तो म्हणजे भारताचे खेळाडू विजयजी घाडीगावकर यांचं आगमन होत आहे। मी विनंती करेन की ज्या वेळेला त्यांचं आगमन होईल त्यावेळेला आपण आपल्या या नगरीमध्ये त्यांचं जोरदार आणि स्वागत करायचं आहे। आपल्या समेत ज्यांचं आगमन होत आहे ते भारतीय संघाचे कबड्डीचे अत्यंत प्रतिष्ठित असे खेळाडू विजय घाडीगावकर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे। यस, आपण पाहिलं तर रोहन गमरे मागच्या चढाईमध्ये 2 गुण टिपले होते, बघा दाखवून दिले। मी या चिपळूण नगरीमध्ये आपल्या गावासाठी कशासाठी आलोय। पुन्हा एकदा रोहन 5 खेळाडू मॅटवरती आहेत, 1-2-2 असं क्षेत्ररक्षण या खेळाडूला। घाडीगावकर संघांचं देखील आगमन झालंय। एक राष्ट्रीय खेळाडू मित्रांनो, एशियासाठी ज्यांनी 2 वेळा प्रतिनिधित्व केलं, तदनंतर राज्य संघ 5 वेळा प्रतिनिधित्व, मुंबई संघाचे कर्णधार, अशी मोठी कामगिरी आहे। घाडीगावकर सर आम्हाला जोडले जातात, मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे सर आपलं। हो इथं बघा। आणि घाडीगावकर साहेबांचं आगमन तर झालेलंच आहे। आदरणीय विजय घाडीगावकर सर आपलं मनपूर्वक स्वागत आहे। वेलकम सर, वेलकम इन चिपळूण। जोरदार हो द्या विजय घाडीगावकर सरांसाठी। या चिपळूण नगरीमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे। साहेब आपलं मनपूर्वक स्वागत आहे। एक प्रतिभावंत अष्टपैलू असं राष्ट्रीय खेळाडू विजय घाडीगावकर, आणि त्याचबरोबर आपल्या चिपळूणमध्ये नेहमीच ज्यांचं आगमन होतं, इथल्या क्रिकेट प्रेमींवरती, इथल्या क्रिकेट वीरांवरती ज्यांचं नाव कोरलं गेलेलं आहे ते सन्मान्य सचिन कोळी सर यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे। सर आपलं मनपूर्वक स्वागत आहे। सन्मान्य श्री मिलिंद शेठ कापडी शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांची देखील उपस्थिती लाभलेली आहे। त्यावर सन्मान्य पंचायत समिती सदस्य आदरणीय शिगवण साहेब, शरदजी शिगवण साहेब यांची देखील या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे। सन्मान्य सुरेश शेठ पवार यांची देखील या ठिकाणी उपस्थिती आहे। या सर्व मान्यवरांची मांदियाळी आपण पाहत आहोत मंचावरती। सर्व सन्मान्य सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, साहित्य, राजकारण या क्षेत्रामध्ये स्वतःचं अस्तित्व सिद्ध करणारे अनेक प्रतिभावंत आणि प्रज्ञावंत लोक या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। पाहूया कबड्डीचा थरार बाबल्या शेठ। धन्यवाद सर। आपण जाऊया मॅचच्या दिशेने। रोहन गमरे बघा आपल्या या संघासाठी जबरदस्त कामगिरी करतोय। 4-2 असा गुणफलक आहे मित्रांनो। अनेक मान्यवर जोडले गेले त्या स्पर्धेसाठी, अर्थात एक भव्य दिव्य स्पर्धांचं आयोजन। आपला सिद्धांत हा युवा खेळाडू आहे, ह्याने अल्प कालावधीमध्ये सुरेख गेम केला आपल्या संघासाठी। आणि पुन्हा एकदा रोहन गमरे आपण पाहिलं तर नावासाठी स्वार्थासाठी आपल्या गावासाठी दाखल झाल्यानंतर सुरेख कामगिरी केले। बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई, एका बाजूला अजिंक्य, दुसऱ्या बाजूला रोहन। बोनस गुण टिपण्याचा प्रयत्न, इथे मात्र ॲडव्हान्स टॅकल देखील 1+1 अर्थात 2 गुण मात्र मिळत आहेत। रोहन गमरे ऑन फायर, सुरेख कशी चढाई त्याची आपण पाहतो। प्रत्युत्तर दाखल अजिंक्य पवार, जर्सी नंबर 1 कामगिरी केले पहिल्या दिवसापासून या खेळाडूने। आणि इथे मात्र बघा संघ बॅकफुटला, इथे चांगली कामगिरी करावे। प्रो कबड्डी स्टार आहे, मोठा खेळाडू आहे, पण गावासाठी आपल्या नावासाठी एक सुरेख इथे बघा कोपरा नक्कीच सुरेख कामगिरी बघा। प्रो कबड्डीमध्ये यंदा दिल्लीचं सन्मान्य अशोक पवार साहेब आपल्या देखील स्वागत आहे। या ठिकाणी अनेक नामवंत लोक आहेत की ज्यांची उपस्थिती या स्पर्धेच्या निमित्तानं लाभलेली आहे। आपलं येणं याचा अर्थ या स्पर्धेची शोभा वाढवणं, या क्रीडा नगरीमध्ये आपलं येणं म्हणजे या क्रीडा नगरीमध्ये एक प्रकाश निर्माण होणं। जसे एक प्रकाश साळवी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे बाबल्या शेठ।
धन्यवाद. आपण पाहिलं तर नक्कीच अनेक मान्यवर जोडले जात आहेत. मनोपूर्वक हार्दिक स्वागत आहे सर्वांचं. रोहन गमरे आपण पाहिलं तर एका बाजूने रोहन तर दुसऱ्या बाजूने अजिंक्य अशी लढत मैदानाच्या आतमध्ये. बघा सेमीफायनल नंबर 1 आपण पाहतोय. जो संघ जिंकणार अर्थात फायनल म्हणजे मेगा फायनल ग्रँड फिनाले ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये तो नक्कीच दाखल होणार. परंतु अद्याप आपण पाहिलं तर 6-4 असा गुणफलक. तुम्ही दर्दी आहात म्हणून गर्दी आहे. पहिल्या दिवसापासून दर्दी क्रीडारसिकांची गर्दी आहे या स्पर्धेसाठी. बघा या स्पर्धेची क्रीडारसिक आतुरतेने वाट पाहत असतात. अनेक जणांनी मला विचारलं की दरवर्षी स्पर्धा असते. मी सांगितले थोडं लेट आहे यावर्षी पण झाली. कोणाचं औचित्य साधून तर नक्कीच अनिल शेठ दाभोळकर यांच्या 70व्या वाढदिवसाचं औचित्य साधून अजिंक्य मॅटवरती सज्ज आहे. 5 खेळाडू ऑन आहेत मैदानामध्ये. 2-1-1-2 2-1-2 असं क्षेत्ररक्षण. कोणतंही आक्रमक पावित्र्य नाही आहे इथे. बघा ह्या साजनने पहिल्या दिवशी रोहन गमरे नसताना किल्ला कुणी लढवला होता. जर्सी नंबर 7 महेंद्रसिंग धोनी यांचा जर्सी क्रमांक आहे आणि त्या प्रकारचा खेळ देखील केला आहे या खेळाडूने. इथे मात्र पाहिलं तर आक्रमक खेळाडू. हो कोणाला डिप्ले पाहूया. हँड टचचा दावा केलाय. इथे मात्र नक्कीच यस परतावं लागेल एका खेळाडूला. पुन्हा एकदा 7-4 असा गुणफलक अजिंक्य. जोपर्यंत अजिंक्य मॅटवरती आहे ना मित्रांनो तोपर्यंत अशक्य ते शक्य करणारा हा खेळाडू आहे. आणि इथं मात्र डाव्या कोपऱ्यामध्ये बोनस गुण टिपण्याचा प्रयत्न आहे. मोठ्या मोठ्या खेळाडूंवर चित्तपट्ट केलंय. प्रो कबड्डी दिल्ली सांगा. हो इथे बघा सांगितलं होतं सहजासहजी हार मांडणारा हा खेळाडू नाही. मी सांगतो ना दोघांची चाललेली लढत आहे. गुणफलक पहा 7-7 कोणाचा होणार घात. इथे मात्र घात करण्यासाठी 2 खेळाडू मैदानाच्या मध्यभागी. रोहन गमरे विरुद्ध अजिंक्य पवार. इथे मात्र डाव्या कोपऱ्यामध्ये आपण पाहिलं तर अजिंक्य लेफ्ट रायडर आहे. 7 खेळाडू मॅटवरती आहेत. बोनस देखील ऑन आहे आणि अर्थात क्रीडारसिकांची गर्दी देखील आहे. हो इथं मात्र काय घडलंय. हो इथं आपण पाहिलं तर नक्कीच अजिंक्य पवार चवडा पकड करण्याचा प्रयत्न आणि त्याला मात्र बाद केलंय. सिद्धांत जर्सी नंबर 4 ह्या खेळाडू देखील चांगली कामगिरी केली आहे. आता मात्र अजिंक्य मॅटच्या बाहेर संधी असेल ती रोहनला. परंतु ज्या प्रकारचे त्यांचे खेळाडू भीमा देखील आहे. असे काही खेळाडू जे अनेक वर्ष अजिंक्य पवार नसताना आपल्या संघाला अजिंक्यपद मिळवून दिलंय. मी सांगितलं होतं बेस्ट वर्सेस बेस्टची ही लढाई. संधी येत नसते आपल्या खेळातून निर्माण करावी लागते. मित्रांनो नाव नाही झाले तरी चालेल. कामगिरी कशी करा की लोकांनी आपलं नाव काढले पाहिजे. ज्या प्रकारे रोहन कामगिरी करतोय सुरेख अप्रतिम कामगिरी आहे. मॅटच्या बाहेर अजिंक्य 6 खेळाडू मॅटवरती आहेत. बोनस ऑन आहे. बघा हे राष्ट्रीय खेळाडू आहेत. मोठमोठ्या संघांबरोबर खेळणारे खेळाडू आहेत आणि आपल्या या चिपळूण नगरीमध्ये म्हटलं जातं ना चिपळूण ही कबड्डीची पंढरी आहे मित्रांनो. अनेक खेळाडू घडलेत तालुक्यासाठी जिल्ह्यासाठी भारतासाठी आणि आपण पाहिलं तर महाराष्ट्रासाठी प्रो कबड्डीसाठी देखील. असे चिपळूणच्या नगरीमध्ये चालू असलेला खेरडीचा महासंग्राम अर्थात राष्ट्रवादी युवक काँग्रेस खेरडी चषक 2026 फायनल डे आहे आणि फायनल देखील असणार आहे. बाबले शेठ आपण मंचावरील जे मान्यवर आहेत ज्यांचा आपण सन्मान सोहळा लगेचच आटपून घेऊया. म्हणजे आपल्याकडे जो वेळ आहे त्याचा आपण या ठिकाणी विनियोग करून घेऊया. खरं तर आपण पाहतोय की दिशा फाउंडेशन पुरस्कृत राष्ट्रवादी युवक काँग्रेस खेरडी यांच्या वतीनं आम्हा सर्वांचं आदर्शवत व्यक्तिमत्व आदरणीय अनिलशेठ दाभोळकर यांच्या 70व्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि आज याच मंचावरती आपण हा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी अनुभवणार आहोत. या निमित्तानं या मंचावरती अनेक दिग्गज व्यक्तिमत्व उपस्थित आहेत ज्यांनी सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा राजकीय क्षेत्रामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. मात्र काही लोक या ठिकाणी असे आहेत की ज्यांनी आपल्या राजकीय जीवनाला एक नवा प्रारंभ केलेला आहे. लोकप्रतिनिधी म्हणून ते त्या सभागृहामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. मग ते का जिल्हा परिषद असेल अथवा पंचायत समिती असेल आणि त्यामध्ये प्रामुख्यानं नारी शक्तीचं प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज असणाऱ्या आमच्या सर्व नारी शक्ती या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत. आणि त्यांच्या कारकिर्दीला शुभेच्छा देण्यासाठी त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आज या ठिकाणी त्यांचा सन्मान खास करून आयोजित करण्यात आलेला आहे. सन्मान्य दशरथजी दाभोळकर असतील दिशाताई दाभोळकर असतील किंवा आमच्या अभिषेक ठासाळ असेल यांच्या संकल्पनेतून आजचा हा सन्मान सोहळा आपण संपन्न करत आहोत. जनशेठ खताते हे सुद्धा या ठिकाणी आहेत की या सगळ्यांनी अनेक कार्यकर्ते घडवले. अनेक लोकप्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनातून पुढे आले. अनेक राजकीय वलय या खेरडीचं आणि या परिसराचं अवघ्या जिल्हाभर आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून आज या मंचावरती जे मान्यवर महिला ज्याने आपापल्या क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी करत नागरिकांनी इथल्या मतदारांनी त्यांना निवडून दिलं आणि आज त्या सभागृहामध्ये सज्ज आहेत. त्यामध्ये आपण सर्वप्रथम ज्यांचा सन्मान करणार आहोत ज्या शिरगाव जिल्हा परिषद गटातून
निवडून आलेल्या आहेत आणि आज जिल्हा परिषदेमध्ये त्या